आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत एका जणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती। त्या अनुषंगाने मालधक्का रोड सिमेंट गोडाऊन जवळून सापळाला रसद राजू रामशिव गौतम राहणार गुलाबवाडी नाशिक रोड यास 36,000 रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यासह जेरबंद करण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे साहब नाईकवाडे, तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, विजय टेमगर, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, नानासाहेब पानसरे, योगेश रानडे, कल्पेश जाधव, केतन कोकाटे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, संतोष पिंगळ यांनी केली। पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी करीत आहे। काल 8 तारखेला 1500 वाजताच्या दरम्यान एक गोपनीय माहिती डीबी पथकाला मिळाली होती की एक इसम मालधक्का येथे कट्टा घेऊन फिरत आहे। त्या संदर्भाने आमच्या डीबी पथकाचे एपीआय सूर्यवंशी व त्यांची टीम सदर ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने सदर इसमास ताब्यात घेतलं। त्याचे नाव राजू सदाशिव गौतम आहे आणि त्याच्या अंगझडतीमध्ये एक कट्टा आणि एक राऊंड असं एक अवैध मिळून आलेला आहे। तर त्या प्रकरणात नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।